मी म्हटलं येतो ना जरा असं बाहेरून फिरून घरी राहू बोर झाला ना म्हणून तंबाखूची पुडी आणायची आणि फिरून येऊन जायचं लेवडच्या घरातल्या घरातच आहे ना मी जरा म्हटलं एक चक्कर मारायचं बाहेरून. कायले जा लागते बा हा कायले जा लागते म्हटलं चला उगा मुगा घरातच बसा. तिकडे ते झाबरू जुबरेले भेटले ना 500 रुपये घेतले सोडत नाही ना चालले मोठे बाहेर जातो आले तर काही तंबाखू मग खाणे लागत पण नाही घालत का मरते का हा चला बसा उगा मुगा घरातच. माझ्या बिन बायको तर लेखाची काय ऐकतच नाही मले बायको तिच्या दबावात राहावं लागते. बाबा दे ना बाबा दे ना 20 रुपये दे ना येतो ना जरासा बाहेरून फिरून. 20 रुपये काय तुझ्या जवळचे मागून राहिलं का माझ्याच पैसे होते त्या कशी तरी दवापासून मसळली मी ना 320 रुपये मसळले ना ते 300 लागत तू ठेव फक्त 20 रुपये दे मला तंबाखूची पुडी आणाले जास्त नको दे बाबा. बाद दादा तंबाखूची पुडी घेऊन तुम्ही दे 20 रुपये दे. काढू का तुमची 20 रुपये हा 20 रुपये काढू का उगे मुगे बसता तुम्ही सांगा मला. बरं बसतो पण जेवायला देऊन दे बोले जेवायला नाही दिलं का काही नाही का बाहेर नाही जाऊ देऊन राहिली का काहीच नाही. एक काम कर जेवायला दे बा. बरं जेवायला देतो ना देतो जेवायला देतो तुम्हाला थांबा. काय हो डॅनी आबाजी असंच काम आहे का राजू तुमचं काही म्हटलं नाच जवळ लक्ष आहे की नाही आहे आल्या त्याला झाबूही दिला ना आपल्या गावातल्या लुचाळाईनं आणि तुम्हाला काही चिंता नाही तुमच्या नाच जवळची. बापा चिंता आहे नाही तर काय बाबा मला काय खंडीन नातनी का खंडीनं जवाई आहे बाबा एकच नातीने आणि एकच जवाई आहे चिंता तर राहणारच आहे. असं म्हणजे चिंता आहे तुम्हाला जवळची नाही मग जरा स्टँडवर जाता नाही येत का तुम्हाला जवळला आणाले आपला नाच जवळ आला बा त्याला जरा स्टँडवर आणायला जाऊ दे का काही का बस चिंताच आहे म्हणता तिकडे जवायला झाबू दिला 500 रुपयाचा आपल्या गावातल्या 2 लुचाळाईनं. काय झाबू दिला मा जवायले मा नाच जवायला झाबू दिला. हो तुमच्या नाच जवायलाच म्हणून राहिलं मी 500 रुपयाचा झाबू दिला 500 रुपयाचा झाबू जरा जे स्टँडवर आणायला गेले असते तर कायले दिले झाबून बाबू बसला असता. तुम्ही फक्त चिंता आहे म्हणता बाबा नाच जवळची कोईची चिंता आहे ना काय तर काय माहित जरा तर म्हटलं असे जवळ घेऊन आले ना तर पहिले स्टँडवर आणायला जात जा. आपल्या गावातले लोक तर माहिती आहे कसे आले काय लुचाळ बुड्याचे पाहुणा दिसला की काही सुस्तीच नाही करत त्याला चुना लावायची. त्याला चुना लावतेच आपल्या गावातले लोक असे लुचाळ बुड्याचे आहे म्हणून म्हटलं आता जवळ चुना बसलाय याच्यानंतर कोणताही पाहुणा येऊ त्याला पहिले स्टँड आणायला जायचं. आपल्या गावातले लोक काही बरोबर नाही आले का एक नंबरची लुचाळ आहे. पण जवळ येऊन राहिले का काही माहितच नाही बा मुले कानोकान खबर नाही जवळचा फोन नाही का काही नाही का झाबरून नाही सांगत तुम्हाला काहीच नाही बा जर माहित जर असत मी स्टँडवर आणायला गेलो असतो ते आबाजीला माहितच नाही ना देवीदास भाऊ जवळ येऊन राहिले का काही मला तर माहित नव्हतं. मला त्या कंदील आबाजीने सांगितलं का ते जवळ आले तिकडे ते शिवल्यान झुमर घेऊन गेले म्हणून त्याच्यानंतर मी त्याला पाहिले घुमलो मग भेटले तर काही वेळा ना मग माहित पडला का त्याला चुना लावला म्हणून. असं म्हणजे जवळच नाही सांगितलं तुम्हाला नाही का जवळ जरा सांगत जाणं बाबा आमच्या गावातले लोक म्हटलं बरोबर नाही एक नंबरची लुचाळ बोड्याचे आहे. पाहुणा दिसला की त्याला चुना लावतेच तुम्हाला कसं लावला आता 500 रुपयाचा म्हणून म्हटलं जरा तर सांगत जा येऊन राहिले तर. देवीदास भाऊ ह्या वेळेला गलती झाली बा पुढच्या वेळेला येईन ना पहिलेच यायला फोन लावून देईन झाबरूला मी येऊन राहिलो का काही पहिलेच फोन लावून द्यायचा लागल. पण माया नाच जवळ झाबू दिला कोण काय रे देवीदास कोण आहे तो हलकट बोड्याचा नाव सांग त्याचं मला झाडतो लेखाची कोण आहे तो सांग मला नाव त्याचं. तुम्ही काय करता बा त्याचं नाव ऐकून झालं गेलं पार पडलं ते जाऊ द्या भेटले ते कबूलही केलं ते ना फक्त पैसे भेटायचे 2-3 तासाची मुलं दिले त्याला पैसे द्यायची 2-3 तासामध्ये पैसे भेटून जाय. झालं आता झालं गेलं पार पडलं आता काही तुम्हाला नाव ऐकायची गरज नाही कोण होय काय होय ते काय लय दूरच्या माणसं नाही ते आपल्या जवळचेच होय एक नंबरचे ते हलकट बोड्याचे लेखायचे. मला नाव तर सांग देवीदास कोण होय काय मला तर माहित पाहिजे माझ्या नाव जवळ चुना लावला ते कोणते नालायक बुड्याचे होय मला नाव तर माहित पाहिजे ते वय म्हणून नाव सांग मला कोण आहे ते नाव सांग फक्त. सांगून देणार देवीदास कोणा तुना लावला त्याच्या नात जवळ त्यात काय सांगत सांगून दे कोण ते नालायक बोला सांगून त्याचे नाव सांगून दे. हे नाही का टेनी आबाजी हे आपले शिवल्यान झुमर त्या 2 जणांना लावला जवळ आले चुना त्याच्या म्हणला झुमरनं कबूल केला म्हणा पण झुमरचा त्याच्यामध्ये हात नाही झुमरनं जवळचे पैसे घेतले होते ते शिवल्या पैसे दिले म्हणते. शिवल्या असा म्हणते का बा मी जवळ पूर्ण 500 रुपये देऊन देईन पण शिवल्या फरार आल्या का पैसे घेऊन कुठं गायब झाला काय झाला त्याचा पत्ता नाही अजून. त्याच्या घरी गेलो आम्ही तर घरी नाही आहे वरून त्याची बायको बापा काय बोलायला अरकाट आहे त्यामुळेच बोलून राहिली उलटी माया नवरा तसा आहेच नाही म्हणते. परत जाऊ दे म्हटलं मग पकडला आम्ही झुमरले म्हटलं बाबू तुझ्या हात होता त्याच्यामध्ये तू काही कर एक तर शिवल्याला पाय नाही तर मग तू दे म्हटलं जवायचे पैसे तर त्याला 2-3 तासाची मोहलत दिली आहे एक तर शिवल्याला पाया नाही तर मग तो स्वतः तो देन पैसे. असं होय ते नाही म्हणजे 2 जणांचा हात आहे त्याच्यामध्ये पण जवळ आले कसा काय चुना लावला कायसाठी पैसे मागितले का लुचाड बोडायचे जवळ आले. माझ्याकडे काय मटणाची दुकाने आजच मटण लागत होती का मटण घ्यायचं म्हटलं तर मटणाची दुकानही बंद आहे आता मच्छरच काय भागा लागणार वाटते मावा. जाऊ दे तिकडे आपल्याला खरं तिकड खाना आहे ना काही नाही शिवला घेऊन घेतो मग मच्छी घेऊन घे ना काय उराला तिथेच मच्छर काम भागून टाक उद्या मटण गिटून घेऊन जातो. घेऊन घे आजच्या मच्छी घेऊन घे काय किती घेतो 1 किलो घेता का. हो 1 किलो नाही का काय अर्धा पाव घेता का बाबा 1 किलो द्या भाऊ 1 किलो. कोणासाठी घेऊन राहिला शिवलाल भाऊ मच्छी काय आपला झिम्मा तसा तो मटण घेऊन राहिला आता पण मटणाची दुकान आहे बंद म्हणून तो आता मच्छी घेऊन राहिला जवळ आले म्हणे जवळ 5-4 करतो म्हणे बा म्हणून आता घेऊन राहिला मच्छी.
अरे अरे म्हणजे माझ्यासाठी का बाबा अरे नाही 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 म्हणलो का करा म्हणा पाहून राजा झाबरूच्या घरी जेवा लागेल मला तोही करून स्वयंपाक होतं म्हणून राजा आले म्हणून एक दिवस माझ्या घरी जेवण नाही म्हणून काही नाही आता बोलून मला राहू द्या म्हटलं काही 5,000 घेऊन तर करणं लागत मला राहू द्या घेतले ना जवळ आता 1 किलो मच्छी आता काय नाही करून राहिले एक काम करता तुम्ही अर्ध झुम्माच्या घरी जेवजा आणि अर्ध मग झाबरूच्या घरी जेवजा का म्हटलं च्या माझी कडकडा शिवलाल म्हणून डोकं जागावर नाही गेले का झुमर 5,000 करून राहिला म्हणजे तुम्हाला मागणी 5,000 नाही करून 5,000 नाही करून राहिलं त्याच्या आपले जाऊन राहिले तिथं मना किती झाले मग 1 किलो मच्छीचे पैसे आपले झाले ना 180 रुपये तसे 200 होते पण 20 रुपये कमी केले मी ना 180 द्या तुम्ही शिवलाल 180 रुपये मच्छीचे 180 झाले म्हणते असं का 180 झाले ना चिल्लर नाही आहे का तुमच्या जवळ चिल्लर आहे का म्हटलं 180 रुपये नाही बस शिवलाल चिल्लर तर माझ्या जवळ नाही राहिले 150 होते 150 आठवलेलं दिली मी ना आता चिल्लर 1 रुपये नाही 500ची आहे देऊ का असं 500ची आहे का बरोबर द्या हो द्या देतो तुम्हाला हा याच्यावर चिल्लर नाही झुमर पैसे द्या मग द्या सध्याची 500 दे तुमच्यावाली द्या हो घ्या ना घ्या देताना काही विषय नाही तुमच्यासाठी काही विषय आहे का हा देतो आरामशीर तुझा घ्या अरे जमला रे बा जमला मस्त जमला दिले जवळ 180 रुपये आता मस्त पोट भरून जेवतो चांगला मस्त खारट तिकड आहे फुकट मध्ये भेटून गेलं मस्त जमला बाबा मित्रांनो असा आपला व्हिडिओ ते चिल्लर नाही ज्या बहाण्यानं मागतले म्हणते बा जवळ आले पैसे मच्छी घ्यायला गेले म्हणते तिथं म्हणते चिल्लर नाही द्या बा जवळ सध्या तुमच्या पाचचे पण जवळ पाचचे पैसे घेतले ना झुमर मच्छी घेऊन त्याच्या घरी गेला आणि बाकीचे उरले जे पैसे होते त्या शिवलाल घेऊन पाहायला म्हणते आणि बाकी मग ते ज्या पैशाने ते झुमरनं मच्छी घेतली होती ना ते पैसे मग झुमरनं शिवल्याला दिले म्हणते आणि शिवल्या फरारले का कुठं गेला काय गेला त्याचा पत्ता नाही अजून बरोबर ते दोघं नाही लेखायचे थांब त्याची काढतो मी चांगले घोड पुंदा माया ना जवायला चुना लावला नाही आता जर त्याच्या घरी चांगला लेगायला असा पिदाडतो का नाही हो कसा काय चुना लावणं राहते आणि काय राहते हा पाहुण्या माणसाला पाहिजे चुना लावते नाही बरोबर थांबा लेगो तुम्ही नालायक पुढेची हो थांबा डिनीचा फटाका दाखवाच लागून तुम्हाला आता काय बाबू झाबरू जरा म्हटलं जवायला पाय धुवायला पाणी गिनी काही म्हटलं चाय गी मांडणं जरा हो मांडतो ना आबाजी बसा देवीदास भाऊ बसा कंदील आबाजी चाय पिऊन जा बस रे मारती हो बत्तो आम्ही पहिले ते धुवायला पाय धुवायला पाणी गिनी दे एवढ्या दुरून आले ते त्याला पाय धुवायला पाणी नाही का काहीच नाही हा दे त्याला पाय धुवायला पाणी गिन दे माया ना जवायला चुना लावला नालायक पुढ्याची ना थांबा तुम्ही पुढे जासान थांबा ना दाखवून तुम्हाला डेनीचा फटका कसा काय चुना लावणं राहते आणि काय राहते सगळं काढतो लेको हा माया नाच जवायला चुना नाही बरोबर थांबा भेटायचं खरं तुमची नाही वरात कळली तर काय राहिली मग आता हे शिवल्या नालायक बुड्याचा घरी आला की नाही काय म्हटलं का माया बिनका फरार जायचं हे चहा देऊन गेलं तर फरार आहे म्हणे तो पण नाही मी आता आलोच आहे तर घरात जाऊनच पाहायचं आवाज गिवाज काही देत नाही घरात जर लपून बसलं असेल तर हो तसंच करा डायरेक्ट घरातच घुसून जा पाच लेखाचा आहे की नाही तर त्यांनी म्हणते ना मुली मी हुशार आहे ना डायरेक्ट घरात कसं जाऊ असं घरात लेखाचं सापडत हो नाही तर आवाज गिवाज देईन तर लपून जाईन तो नाही आवाज द्याच नाही डायरेक्ट घरातच घुसून जा पाच लेखाचा काय चालू आहे काय नाही आहे की नाही माहीतच पडते मायबीन बायको भाजीत मीठ अशी कमी टाकते का तसं मीठच नाही घरी मायबीन अजिबात भाजीला मीठ नाही हो काय भाजी बनवते का मजा करते काय माहित बायको मायबीन काय करते तर भुसणे अबे पोट्टे अरे मिठान म्हटलं मिठान जरा आंध्रे बाबू आना मिठान वत्या बाबाच्या तोंडामध्ये नालायक बुडायच्या का रे लुचाडवानाचे तुला भेटलं नाही का रे दुसरं कोणी चुना लावाले मनात जवळ भेटला का तुले त्या मायची कटकट झालं कामच भरी झाला त्या बुडं कुठून आला म्हणा मायबीन काही आवाज नाही काही नाही डायरेक्ट घरातच आला वाटते अरे बाबा रे मायबीन आता काय करावं काही समजून नाही राहिलं बाबा तुले म्हटलं मास नाथ जवळ भेटला तर का चुना लावायला दुसरं कोणी भेटलं नव्हतं का लेका लुचाड बुडायच्या हा 500 रुपयाचा गच्चू लावला तुला नाही बरं थांबणं नाही त्यापासून 500चे 1000 वसूल केले तर काय राहिली मग माय नाव डेनी नाही थांबणं तू आता नाही ती वरात काढली तर काय राहिली हो अरे बापा पूर्ण सत्यानाशच झाला ते बुडगं कसं काय घरात आलं काय मी काही आवाज नाही दिला काही नाही डायरेक्ट आला वाटते अरे बुड्याला कसं काय हँडल करा ना काय झालं कहून आबाजी कहून म्हटलं काय झालं काही म्हटलं जरा आवाज घेत देताना बाहेरूनच कोणी जेवत राहते काही राहते डायरेक्ट घरात येतात आवाज जर दिला असता त्या लपला असताना घरामध्ये मला माहिती आहे ना म्हणून मी पहिलेच हुशारी चालतो मी म्हटलं आवाज नाही द्या डायरेक्ट घरात जा भेटला ना चोरा आता हा पहिले त्याने मीठ दे ना भाजीमध्ये मीठ कमी आहे म्हणजे मीठ द्या पहिले त्याला पण नालायक बुडायचे आले आता लपन चिकन खेळण्यात काही मजा नाही आता जसं हँडल होईल तसं कर लागणार आता काय करता चोर सापडला ना मायबीन त्या एवढ्या मोठ्या देवदास बोले चकमा दिला झाबरूले मारती कंदील बुडाले चकमा दिला ते मायबीने बुडवल्या का अचानक मध्ये चालू या बुडाला कसं काय माहीत पडलं काय मायबीने डॅनी बुडा वगैरे हुशार आहे बाबा डायरेक्ट झाला घरामध्ये काही काय बाहेरून आवाज नाही का काही नाही काहीच नाही मायबीन बराच हुशार आहे बा डेनी मायबीन मानलं बा बुडाले पाहून बोल ना आता कोणत्या तोंडामधून शब्द नाही निघून राहिला नाही तर मार सबर करतो जवायला चुना लावायच्या वेळेस जवायची लाज नाही वाटली का तुला मा नाच जवाई म्हणलं का तो काही म्हटलं जवाई नाही पाहत का कोणाचा नाच जवाई होय काय होय कोणाला चुना लावतो नाही तू याला तू बाहेर आहे दाखवल्या का तुला डेनीचा फटका काय यायचं हो तू जेवण घेऊन करून घे म्हणा हो जेवण घेऊन कर मस्त हो दे ना बाई त्याला मीठ दे ना आणून मीठ कमी म्हणते भाजीमध्ये ते त्याला चांगला जीव दे दिले पहिले मग काढतली जी वरात काय आहे सगळं म्हणजे कसं काय ते चुना लावणार राहते जा माणसाला काय राहते सगळं काढतो का त्याचा आता तू हे काढतो ना झुमर ते काढतो थांब तू अरे डॅनी बुडाचं बराच गरम झालेलं का आता काय करावं काय समजायला निघून राहिलं
काय पण अंगावर जर घेतलं तर म्हणजे 1000 रुपयाचा गच्चू आहे, 1000 रुपये जवळचेच भर लागते मला. 1000 म्हणले मला 300 ते दाबलेलेच आहेत दवायचे, पण 700 रुपये जवळचे भर लागते तरी पण. कुठं अंगा फांगावर काही घ्यायला नाही पुरत. एक काम करतो, मी झुमरकडे धकालून देतो. तुलेच गेलं तिकडं काय आता कोण 700 रुपये भरत बसून फुकटायचे. एक काम करतो, झुमरकडे धकालून देतो. मी म्हणतो बा मी काहीच नाही केलं, जे काही केलं ते झुमरनं केलं. त्यानं जवायला चुना लावला आणि त्यानंच पूर्ण ते पैसे हडपले. त्यानंच मच्छी घेतली म्हणतो जवायच्या पैशानं. सगळं त्याच्या अंगावर धकालून देतो. मी काहीच नाही केलं म्हणतो बाबा. त्याच्यातच भले नाही तर जवळचे म्हणजे 700 रुपये भर लागते फुकटाचे. फालतू ते भरल्यापेक्षा माय पण अंगावरच नाही देत ना. होतच करतो, अंगावरच नाही देत नाही. 700 रुपये जवळचे भर लागन. तेच मस्त आहे. झुमरवर धकालून देतो पूर्ण. जाऊ दे तिकडं.